सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। त्र्यंबक शहरातील मेन रोडवर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनपेक्षित अपघात घडलाय। माहिती कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार श्री सांडा यांच्या खासगी घराचे पत्रे जोराच्या वाऱ्याने उडून थेट या रस्त्यावर पडलाय। त्याचवेळी तिथून 8 भाविकांचा समूह जात होता। पत्रे अंगावर पडून त्यापैकी 3 भाविक जखमी झाले। या अपघातात अमित सुभाष आडे वर्ष 20 राहणार जोडमोह तालुका कळंब जिल्हा यवतमाळ हे गंभीर जखमी झाले। स्थानिक नागरिक सुयोग वाडेकर आणि कौस्तुभ देशपांडे यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने श्री आडे यांना दुचाकीवरून त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। तेथे डॉक्टर वर्षा वरपे, डॉक्टर श्वेता रणदिवे आणि सहाय्यक धीरज गायकवाड यांनी त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार केले। प्रकृती स्थिर झाल्यानंतर पुढील विशेष उपचारांसाठी आडे यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य आणि आवश्यक ती मदत पुरवण्याचे निर्देश दिले। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे स्वतः उपचार आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून तसेच जिल्हा शल्यचिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता हे देखील उपचारांचे वैयक्तिकरित्या संनियंत्रण करत असून प्रशासन त्यांच्या सतत संपर्कात आहे। पावसाळ्यात घरांच्या पत्र्यांची आणि जुन्या बांधकामांची योग्य तपासणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, त्र्यंबक।